करायचं. किती बघा एवढी आता इथून करून राहून द्यायचं आपल्याला. पण व्यवस्थित आपण घालून द्यायचं. पण व्यवस्थित करून काय म्हणतात करायचं. स्प्रे बॉटल अजिबात नाही आलायचं. झालं आता पूर्ण केस असे कोंब करून पुढे घ्यायचे. इकडचं मागचा सेक्शन मी कसं केलं तर हा साईड सेक्शन काढायचा. एवढा साईड सेक्शन पहिल्यांदा करून घ्यायचा. ही चिमट आहे बोटाची. असं टेलकॉम घ्यायचा आणि हे केस असे उचलायचे आणि ह्या चिमटीत असे पकडायचे. ह्या चिमटीत असे पकडायचे स्ट्रेट मध्ये आणि किती कापायचे अर्धा इंच तेवढेच असे थोडेसे कट करून घ्यायचे. घेतले का हे एवढे. त्याला काय म्हणायचं डेडलाईन म्हणायचं. ह्याला डेडलाईन. आपण डेडलाईन करून घेतली का ही डेडलाईन काय म्हणायची की ह्याच बरोबर सेंटरने आपल्याला पूर्ण राऊंड हेअर कट करायचं. म्हणून ही डेडलाईन आहे ना. पुढचे फ्रंटचे आता परत घेतले हेअर की परत ती डेडलाईन आपल्याला थोडीशी त्यात घ्यायची म्हणजे आपल्याला समजतं कुठल्या लाईन आपल्याला केस कट करायची. ही दिसली का डेडलाईन. बरोबर ह्या डेडलाईनने अशी कट करत जायची. डेडलाईन सोडायची नाही. मागचा राऊंड येईपर्यंत डेडलाईन हातातच घ्यायची. फक्त चिमटीत व्यवस्थित हेअर धरायची. बाळा तू नाही राहते बरं का केस कापतो. श्रीषा अजिबात हालत नाही माहिती. बघा हा राऊंड मागपर्यंत आलो का आपण हेअर धरायची असे आणि कट करायचे. थोडेसेच घ्यायचे आपल्याला जेवढे कट करायचे तेवढे. बरोबर त्या लाईननी हेअर कट करत जायचं म्हणजे वरती खाली होत नाही. आणि जे हे एक्स्ट्रा राहिले तिथं असे बरोबर सीझर लावून कट करून टाकायचं. परत त्याला सेप द्यायचं व्यवस्थित जर खालीवर वाटलं तर. येते लक्षात. फक्त डेडलाईन सोडायची नाही. आणि पहिल्यांदा हेअर कट करताना जर तुम्हाला सांगितलं एखाद्याने अर्धा इंच हेअर कट करा तर आपण अर्धा इंचापेक्षा कमी थोडे घ्यायचे आणि कट करायचे. म्हणजे जर आपलं थोडंसं चुकलं तर आपल्याला थोडं वरती घेता येतं. नाहीतर अर्धा इंच सांगितलं ना आपण डायरेक्ट तेवढंच घेतलं तर आपल्याला मग थोडंसं जरी आपलं चुकलं तरी काय करता येणार नाही. हो हो श्रीषा हलवू नका. पूर्ण इकडच्या साईडला आपण आलोय तोच राऊंड घेऊन म्हणजे डेडलाईन घेऊन आपला हा पूर्ण राऊंड कंप्लीट झाला. ओके नेक्स्ट स्टेप काय आहे. डेडलाईन घेऊन आपण पूर्ण राऊंड करून घेतला आणि मधून सेक्शन काढायचं. असं मधून सेक्शन घ्यायचं. हे असं का करायचं त्याचं रिझन तुम्हाला दिसेल. कारण सगळ्यात वन साईड स्टेप साईड होतात असं नाही ना. मागं पुढे घेऊन हे दिसा काय हे बघ कमी जास्त वाटतंय का वाटत
हे मधून घेतल्यामुळे जे तिकडची लेंथ होती वन साईड लेंथ ती आली आणि इकडे एक्स्ट्राची दिसायला लागली. म्हणून हे सेक्शन मधून घ्यायचं आणि पूर्ण परत ग्राउंड करून घ्यायचं. जे जास्त मोठे आहे ते कट करून टाकायचे. किंवा कुठं कट करायचे? जास्त कट करायचं नाही. काय करता येईल? हा खूप करता येईल. यात्रेला चालू आहे ना? गावात जायचं इकडला जायचं. बघा, तेल नाही निघालं की अशी काहीची तुम्हाला म्हणून तेल लावलेलं चिकन केस टाकायचं नाही. हे कट करता येत नाही. पूर्ण राऊंड करायचं. असे दिसतातच मधून कोण गेलं म्हणून ही स्टेप विसरायचीच नाही. काय म्हणजे एकदम राऊंड इकडून साईड सेक्शन कट केला की मधून घ्यायचं, पूर्ण पसरवून घ्यायचे आणि परत एकदा बघायचं वर खाली दिसतं. बाळा नको बाळा. कसं आहे ते लिहून काढण्यात आणि आपण स्वतः आपल्या भाषेत आपल्याला कळण्याच्या भाषेत लिहितो. मी तशीच केली पोरी स्वतःच्या भाषेत लिहा आणि बघून द्या हे असं करायचं तसं करायचं, त्याशिवाय कळत नाही. ते एकसारखं पुस्तक बसून उपयोग नाही ना, ते काय लिहिलं कळत नाही. आता कॅमेरा हा तिकडे लहान मुलांची केस कापताना जरा व्यवस्थित कापायची, कान वगैरे व्यवस्थित बघायचा. जर कात्री लागलीच तर टाकायशिवाय पर्याय नसतो. कात्रीला जास्त धार असते, आपण म्हणून बोटा तिथं असे धरून केस कापतो. झाला आपला पूर्ण असं करायचं आणि तिथं थोडेसे हे आहेत असे करायचे आणि असं करायचं. तिथं जास्त सेटिंग होणार नाही तिथे केस असल्यामुळे आता पूर्ण ही बाजू अशी फोल्ड होते. जास्त वापर नाही होत ड्रायरचा, तर आपल्याला गरमच लागते बघा, त्याशिवाय तेल असे फोल्ड होते. चार्जिंगचे वायरचे सुद्धा मिळतात. वायरची असते, चार्जिंगची असते, आपल्याला दोन्ही पण पाहिजे. आणि हे पूर्ण असं हेअर काढून टाकायचं खालच्या